नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. खोटी माहिती देणाऱ्या व्यावसायिक शैक्षणिक संस्थांवर होणार कडक कारवाई. व्यावसायिक महाविद्यालयाच्या मनमानी कारभार, शुल्कामध्ये होणारी अवास्तव वाढ आणि शुल्क निर्धारण करणाऱ्या शुल्क नियामक प्राधिकरणाच्या कारभाराविरोधात टॅफनॅप, मुक्त सारथी व इतर समविचारी संघटना यांनी संयुक्तपणे व्यापक अभियान सुरू केलेले आहे. या अभियानाचा भाग म्हणून संघटनाच्या प्रतिनिधींनी शुल्क नियामक प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची भेट देत निवेदन सादर केले. यावेळी शुल्क निर्धारणासाठी शैक्षणिक संस्थांनी खोटी माहिती सादर केल्यास त्या शैक्षणिक संस्थेवर कडक कारवाई करण्यात येईल असे आश्वासन शुल्क नियामक प्राधिकरणाचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश विजय आचलिया यांनी दिलेले आहे. शैक्षणिक शुल्क निश्चित करत असताना महाराष्ट्रातील विना अनुदानित शैक्षणिक संस्थांकडून घेण्यात येणारे शपथपत्र, शुल्क निश्चितीसाठी प्राधिकरणातर्फे करण्यात आलेले नियम, माहिती अधिकाराच्या कायद्यातील तरतूद या सर्वांची अंमलबजावणी प्रभावीपणे होणे गरजेचे आहे. मात्र ते अनेकदा होताना दिसून येत नाही. संस्थेने दिलेल्या शपथपत्रानुसार सन 2024-25 ज्या संस्थांचे शैक्षणिक शुल्क ठरविण्यात आलेले आहे अशा शैक्षणिक संस्थांना तात्काळ शैक्षणिक शुल्क निर्धारणाचा पूर्ण प्रस्ताव सर्व प्रपत्रासह संबंधित महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आलेली आहे. शुल्क नियामक प्राधिकरणाकडे संस्थेतर्फे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाला मान्यताप्राप्त कर्मचाऱ्याबाबत दिलेली माहिती पडताळून पाहण्यासाठी सध्या ठोस यंत्रणा नाही. त्यामुळे यावर तोडगा काढावा अशीही मागणी करण्यात आली. संघटनेच्या प्रतिनिधींतर्फे शैक्षणिक संस्थांकडून करण्यात आलेल्या गैरव्यवहाराचे पुरावे सादर करण्यात आलेले आहेत. यामुळे शैक्षणिक संस्था सुधारून सत्य माहिती शुल्क नियामक प्राधिकरणाला देतील अशी आशा यांनी व्यक्त केलेली आहे. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल. कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.